रामकृष्ण हरी भाभी. रामकृष्ण हरी. काल झाली ईद आणि आज आले आमच्याकडे भाभी सगळ्या आजी लोकांना भेटायला. बघा तब्येत वगैरे काय म्हणते? हा बरी आहे. बरी आहे. हा बरी. तर कालच आम्हाला आठवण आली होती भाभींची. तर आज सकाळी सकाळी मला न फोन करता असं आगमन चमत्कारी झालंय. म्हणजे काल मी विचार केला की आम्हाला भाभींचा का फोन नाही आला म्हणून. तर भाभींची तब्येत जरा आता आजकाल जरा बरी नसते इकडं तिकडं आणि काही गोष्टी कधी कधी घडून जातात. तर ते सण वगैरे नाही करू शकत आपण. तर भाभीचं म्हणणं आहे की मी नाही करत माझा म्हातारा गेल्यापासून. ठीक आहे, काय हरकत नाही भाभी. आज आलात, खूप छान वाटलं. भाभी बरोबर एक ताई आलेली आहे. दादा तर असतात रिक्षा चालवायला. दादांची खूप मदत आहे. काय हां, मदत म्हणजे भाभीला आहे आणि रिक्षा चालवतात, शाळेचं काम करतायत. कसं वाटतं आमच्या आश्रमात येऊन? खूपच छान. तर चला वरती जाऊया आणि पूजा वगैरे झालेली आहे. चल कलावती आजी घेऊन चला भाभीला. मी आलेच वरती. हा हा आले आले आले. चहा वगैरे त्यांना दिलाय करून. उरकून घेते थोडंसं इकडचं. बाहेर भाज्या शिजायला टाकल्यात, म्हणजे पत्तागोबी जरा शिजायला टाकलंय. थोडंसं इकडचं उरकून घेते, बाहेरचं थोडंसं उरकून घेते. तर पाहुणेवरती गप्पा मारतायत आणि बऱ्याचशा लोकांना आपल्या आश्रमाचं माहिती आहे आणि बऱ्याचदा आलेले आहेत, म्हणून ते सकाळी न फोन करता कधी कधी येतात माझ्याकडं. आणि हे आणलेलं आहे भाभींनी तेल तिळाचं. म्हटलं ताई हे तेल देवाला वापरा. म्हटलं ठीक आहे भाभी. आणि हे अगरबत्ती पण घेऊन आलेले आहेत भाभी देवासाठी. त्यांना खूप देवाचे वेड आहे. त्यांच्या घरामध्ये महादेवाचं मंदिर छोटंसं बनवलं आहे त्यांनी. हे थोडंसं तांदूळ का काहीतरी घेऊन आलेले आहेत. कलिंगड आणल्यात आजी लोकांसाठी. म्हटलं ताई कलिंगड पण घेऊन आले येताना मी. अजून इथं पण थोडंसं काहीतरी आणलेलं आहे, याच्यात तांदूळ डाळ काहीतरी असेल असं. ते खूप महादेवाची सेवा करतात, शंकराची खूप वर्षापासून करतात. भुलेश्वरला जातात ते. भुलेश्वरच्या तिथं त्यांना थोडंसं काहीतरी असं महादेवाची प्रचिती मिळालेली आहे म्हण साक्षात. हे वरण लावलेलं आहे, भात झालाय आणि गोबी पण शिजलाय. फोडणी द्यायची राहून गेली जरा माझ्याकडून, देते आता. इथंच फोडणी देते, पण आता थोडंसं घेतलंय शिजवून, फोडणी देते. आरावरतीच शिजतं आणि आता गॅसचा तुटवडा असल्यामुळं आपण सगळा स्वयंपाक तर चुलीवरच करतो. आट्याचं उघडंच इकडं ठेवले. बाहेर कोणीच नाही. भाभी बरोबर वरती सगळे गप्पा मारतात. मी पण जाते जरा. काय म्हणतात? बड्डेला येतं म्हणतात. भाभीच्या बड्डेला जाणार आहे तुम्ही सगळे? होय, सगळे मिळून जाणार आहे. हा मी पण येऊ. मला पण बोलवले का नाही भाभी? मला नाही बोलवलं भाभीने. मला नेणार? बर, माझा मान आहे. कळलं का भाभी? पण भाभी म्हणल्या मी नाही बोलवणार म्हणल्या तुम्हाला. छकुलीला त्यान घेऊन जाणार म्हणल्या. आपण सगळे मिळून जायचं. कस करा घेऊन जायचं. गाडी करून जायचे. हा गाडी पण ते सर्व वके झाल्या. तुम्हालाच बोलवू आम्ही मुखमाला. पहिलं बघा किती घराची ओढ आहे त्या नव्या. तुम्हालाच म्हणतात आमच्याकडे नवं घर झाल्यावर राहायला या. आम्हाला काय म्हणले ते आता, आम्हाला काही नका आणू म्हणले. काही नका, फक्त आम्हाला घराला मदत करा. सगळ्याला म्हणतात हो, काय करायचं. त्यांच्या आईचं त्यांना दिसतंय ना. आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून. आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून. स्वर्गाच्या वाटन आत्मा चालला एकला. स्वर्गाच्या वाटन आत्मा चालला एकला. थांबा आत्माराम दाखवा गुरुचा धाकला. थांबा आत्माराम दाखवा गुरुचा धाकला. स्वर्गाच्या वाटन होती विचारपूस. स्वर्गाच्या वाटन होती विचारपूस. किती केल्या एकादस सांगा आत्माराम तुम्ही. लय मस्त अभंग हा, पण ते मी खूप छान. कळलं का तुम्हाला सगळ्याला? हा लय मला रडायला चालू. आत्मा कुळीचं भांडण लागतं, म्हणून माणसाने ना सभ्य राहावा, चांगलं राहावा. मग आपल्या आत्म्याला सरळ रस्ता मिळतो, वाकडा मिळत नाही.
ना आपण वेगळं वाकडं वाढलं, कुणाला त्रास दिला, मग आपल्याला बी रस्ते असे मिळतात. कारण की मी ग्रंथ लय मोठा वाचलेला आहे. इतका मोठा ग्रंथ वाचलाय ना, मी तर आयुष्यात त्याला विसरणार नाही. कुठला ग्रंथ वाचला भाभी तुम्ही? भगवत रहस्य. भगवत रहस्य. सगळं आपल्या आयुष्याचं येते, सगळं नरकाचं वाचलेले, स्वर्गाचं वाचलेले, म्हणजे जसा जसा धर्म. एक अभंग असा आहे, ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कोठी खाली करना पडेगा. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कोठी खाली करना पडेगा. आएगी नोटिस जमानत न होगी, पल्लू में तेरी अमानत न होगी, पल्लू में तेरी अमानत न होगी. बार बार तुझको मरना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब पायरी चढ़ोगे, यमराज पूछेंगे जवाब क्या दोगे. पापों के अग्नि में चलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. ए मन मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. कहते कबीरा कब तक फिरेगा तू रोता, लख लख 84 का खाएगा धोखा. जन्म जन्म तुझको लेना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. ए मन मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. बघा भाभी किती छान, म्हणजे खरंच आयुष्यावरच आहे का नाही? आयुष्यावरचं आहे. आणि ही आता जे आहे हे वयच आपलं देवाकडे वळण्याचं आहे, देवाचं नाव घेण्याचं आहे, देवाचं नामचिंतन करण्याचं किती आहे. दुखू द्या, देवाचं नामस्मरण. हा, माझं परवा मुखामध्ये. मी आले ना उज्जैनवरनं, माझं अंग दुखत होतं. मी उज्जैनचं नाव घ्यायची, भुलेश्वरचं नाव घ्यायची, बाकीचं काय नाही. होतच 2 दिवस त्रास. हर हर महादेव, हर हर महादेव. शंभो शंकरा. उज्जैन महाकाल जाऊन आल्यात भाभी, आणि तिसऱ्या दिवशी आमच्या घरी आल्यात. तर भाभीचे पाय आमच्या घराला लागले, आश्रमाला लागले. तर भोलेनाथ करून आल्याच्या नंतर तुम्ही आमच्याकडे आलाय. आम्हाला माहिती नाही केव्हा बोलवतील महाकाल भेटायला, पण तुम्ही आज इथं आलात. खरंच म्हणजे सगळ्यांनी हा का नाही नाही सगळ्यांनी नमस्कार करा भाभीला इथूनच. हा, नमस्ते म्हणावं. तुम्ही देवाला जाऊन आलात ना, तर आपल्या इथं भाभी आल्यात. आणि खरंच खूप छान त्यांच्याकडे अभंग, गाणे, कीर्तन, भजनाला पण जातात ते. घरात मंदिर आहे त्यांच्या, मी तुम्हाला सांगितलं खाली. आणि देवाचं खूप करतात ते. आणि किती वय आहे भाभी तुमचं आता? 75 चालू. तरी एकदम फिट फाईन, देवाचं करून सगळं. आता महाकालला जाऊन आल्या. आणि आता बर्थडे येईल. किती तारखेला? 3 एप्रिल. 3 एप्रिलला बर्थडे. आणि बर्थडेची आम्हाला पार्टी आहे सगळ्यांना. आशीर्वाद म्हणा भाभीला, आशीर्वाद. खूप खूप आशीर्वाद आहे भाभी तुम्हाला. तुमचं पुढचं येणारं आयुष्य पण निरोगी उदंड जावो, सुख समृद्धी आनंद मिळो तुम्हाला. आणि तुम्ही नेहमी खुश राहा, भोलेनाथाची भक्ती करा आणि छान राहा. तुम्हाला जसाही वेळ मिळेल तसं आमच्याकडे येत जावा, आम्हाला भेटत जावा. असं थोडंसं आम्हाला पण अधूनमधून ही गाणे, भजन, कीर्तनात ऐकावत जावा. कारण कसं होतं, माणूस चुकलं तर परत जाग्यावर येतं. जागेवर इथं. बरोबर आहे का नाही? हा, कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? छान वाटलं. धन्यवाद भाभी. नाव घेतलं तर चांगलं होतं. बरं आहे ना. छकुलीच्या तोंडात लई सकाळी उठल्यापासून 6 वाजल्यापासून सगळ्या शेपरीला पाहिला, सगळे देवा पाहिला मी, सगळे देव पाहिलं. सगळे देवा. मी बचाराला जायचं, साईबाबाचं जायचं, सगळ्या उपास लागला, सगळे सगळं केले तिने. तिला तर कसलीच गोळी नाही भाभी.
गोळी नाही, औषध नाही, काहीच नाही तिला. एकदम ओके. लहान लेकरावनी चेहरा दिसतो तिचा, बघा तुम्ही. सकाळी उठली ना ती पहिलं श्रीराम, जय राम, जय जय राम. सगळे तिथंच बघतात लय जण. गीतानी बघितलं ना, गीता म्हणली मला चकोली लय आवडते म्हणजे. हा का? छकुले जाती का मग भाभी सगळं? जाती? तुली कशी चालली उठून, बघितलं का? अगं बाई गे. नाही पण चकोली माणूस. हा, चालेल. तुम्हाला ओळखतात ना भाभी आता सगळे लोक. गाणं बोलते मला आवडते असं ना. तुमचं गाणं नाही आवडते. अगं बाई गे. बघितलं का? नाही पण ती चकोली एक सारखं अशी आहे ना, अशी. तिच्याकडे एक एनर्जी आहे. काही नाही, मस्त आशीर्वाद द्यायचं. एनर्जी आहे तिच्यात, फुल टू एनर्जी दिवसभर असते. अजिबात तिच्या चेहऱ्यावरचा हसू इकडे तिकडे होणार नाही कधी. काय नाही, खूप हसते ती. हसण्यामुळं ते बघा दिवसभर पण तुम्ही कधीच तिच्या तोंडावर नाराजगी बघू शकत नाही माझी. कशाला जायचं माणशी आपल्या बस तिथे खुर्चीवर बस, भाभींपाशी बस, खुर्चीवर बस, उभारू नको. नाही पडत. किती काही होऊ द्या, ती नाराज होत नाही. तिच्या डोळ्याला कधी कधी तर कवचित पाणी येतं. असं ना. कोणतं रडायचं मला राग येतो. कशाला रडायचं? आपण खुशी आहे. खुशी आहे. देवाला पाय पडायचं आम्हाला सांगायचं. आमच्या आईला खुशी ठेव, दोघं दादाला खुशी ठेव.